प्रतिष्ठान आयोजित साहित्य केसरी महाकाव्य करंडक स्पर्धा 2026 साठी माझी कविता. माझ्या कवितेचं नाव आहे आई माझा काय गुन्हा. आई माझा काय गुन्हा, सांग ना आई, काय होता माझा गुन्हा. जन्म घेईन तुझ्याच पोटी पुन्हा. चिमुकल्या पावलांनी घरभर धावत होते. चिमुकल्या पावलांनी घरभर धावत होते. कुशीत तुझे येऊन अलगद हसत होते. भाऊलीशी माझ्या रोजच भांडण व्हायचं. भाऊलीशी माझ्या रोजच भांडण व्हायचं. पुन्हा तिला मिठीत घ्यायचं. तुझ्या ओंजळीचा घास खूप गोड लागायचा. तुझ्या ओंजळीतला घास खूप गोड लागायचा. माझी परी म्हणत पुन्हा तुझा गालावून हात फिरायचा. तुझ्या डोळ्यातलं प्रेम पाहून माझं छोटंसं जग अगदी फुलून जायचं. पण आई, एक दिवस काळोख दाराशी उभा राहिला. माझ्या निरागस हास्यालाच कुणीतरी निर्दयी स्पर्श करून गेला. ज्यांच्या हातात माया हवी होती त्याच हातांनी माझं बालपण तोडलं. ज्यांच्या हातात माया हवी होती त्याच हातांनी माझं बालपण तोडलं. खेळण्याच्या वयात माझ्या जीवनाचंच खेळणं केलं. खूप घाबरले होते गाई मी. तुला हाका मारत होते, रडत होते. पण माझा छोटासा आवाज हरवून गेला त्या अंधारात. दाराशी तुझ्या आजही घरात माझी भाऊली एका कोपऱ्यात शांत बसली आहे. दाराशी माझ्या छोट्या चपला तुझी वाट पाहत आहेत. आणि तू डोळ्यात पाणी घेऊन माझ्या आठवणी कुरवाळते आहेस. मी तर फक्त तुझी 3 वर्षाची चिमुकली होते ना. सांग ना आई, काय होता माझा गुन्हा. मी इतकी वाईट होते का ग. मी तर फक्त 3 वर्षाची चिमुकली होते. मलाही मोठं व्हायचं होतं. तुझ्यासारखं हसायचं होतं. तुझा हात धरून या जगात निडर चालायचं होतं. तरीही आई, पुन्हा जन्म मिळाला तर मी तुझ्याच पोटी येईन. फक्त यावेळी मला घट्ट मिठीत धर. माझा हात सोडू नकोस. न्याय मागेल माझा आत्मा. न्याय मागेल माझा आत्मा. त्या नराधमांना सोडू नकोस. माझ्यासाठी आई, आता अश्रू गाळत रडू नकोस. सांग ना आई, काय होता गुन्हा. काय होता माझा गुन्हा. जन्म घेईन पोटी तुझ्याच पुन्हा. जन्म घेईन पोटी तुझ्याच पुन्हा.